जय महाराष्ट्र. राजकारणातील झटपट ठळक बातम्या. उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदीवर हल्ला. 5 वर्ष जनतेला गॅसवर ठेवून निवडणूक काळात गॅसच्या किमती कमी करायच्या. उद्धव ठाकरे यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते. राऊतांसारख्या करगड्यांनी त्यांची चिंता करू नये. भाजपचं ट्विट करत संजय राऊतांवर जोरदार पलटवार. राज्याच्या 4थ्या महिला धोरणामुळे विकासाची मजबूत पायाभरणी. अजित पवार म्हणाले, महिला शक्तीला नवीन ऊर्जा, नवीन उमेद आणि नवीन बळ. शरद पवार सगळीकडेच रागारग करतात. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले, अजितदादांची भूमिका घरातल्या प्रश्नांचा हा परिपाक. नाशिकमध्ये आज मनसेचा वर्धापन दिन सोहळा. राज ठाकरेंनी काळाराम मंदिरात घेतले दर्शन, तर अमित ठाकरेंनी सहपत्नी केली पूजा. बीजेपीच्या 12 खासदारांचा पत्ता होणार कट. अंतर्गत सर्वेत स्ट्राईक रेट चांगला नसल्याने निष्पन्न. नांदेड, बीड, धुळ्याचे नाव असल्याचा दावा. बारामतीच्या ताईंचे मानसिक संतुलन बिघडले. शरद पवारांनी ज्यांना मोठं केले ते वर्चस्व कुचकामी ठरले. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जहरी टीका. वडिलांवरील आरोपांवर लेकीचे सडेतोड प्रत्युत्तर. हिशेब कसला देणार? हा व्यवहार नव्हे, समाजसेवा. सुप्रिया सुळे यांचा अमित शहांवर पलटवार. मोदी शहांना हवे तेच निकाल देणारे न्यायाधीश हवे, म्हणून जेथे तेथे गंगोपाध्याय बसवले. ठाकरे गटाची न्यायव्यवस्थेवरून भाजपवर जहरी टीका. सरन्यायाधीशांचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना प्रश्न. आमदार संख्येवरून शिवसेना कुणाची ठरवणे कोर्ट निर्णयाविरोधात नाही का? महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय 2-3 दिवसात होईल. अजित पवारांची माहिती. गोंदियात म्हणाले, 45 पेक्षा जास्त जागा जिंकण्यासाठी कामाला लागा. शिवसेना आमदार अपात्र प्रकरण. सर्वोच्च न्यायालयाची एकनाथ शिंदे गटाला नोटीस. विधानसभा अध्यक्षांनी तपासलेली कागदपत्रेही मागवली. अमित शहा शेपूट घाले गृहमंत्री. मोदींना कचऱ्याच्या डब्यात जाण्यापासून बाळासाहेबांनी वाचवले. उद्धव ठाकरे कडाडले. मला शरद पवार म्हणतात हे विसरू नकोस. सुनील शेळके यांच्यावर शरद पवारांचा निशाणा. तू आमदार कुणामुळे झाला हे लक्षात ठेव.